देवगाव रंगारी येथील श्री गणेश विद्यालयात विकसित भारत युवा संकल्प कार्यक्रम उत्साहात संपन्न। देवगाव रंगारी येथील श्री गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विकसित भारत युवा संकल्प कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या विशेष कार्यक्रमाचे आयोजन जयराज अकोलकर यांनी केले होते। कार्यक्रमात परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांना दिली विकसित भारताची शपथ। कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक जयराज अकोलकर यांनी उपस्थितांना संबोधित केले। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विकसित भारत 2047 या संकल्पनेवर सविस्तर प्रकाश टाकला। देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना देशसेवेची आणि विकसित भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याची सामूहिक शपथ दिली। शिक्षक वृंदाची लक्षणीय उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराज अकोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कोल्हे सर, पी.व्ही. चांदेल सर, आर.एस. पांडे सर, रविकांत दापके सर, आर.एन. सदाशिव मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप आयोजक जयराज अकोलकर यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 24 न्यूज, वैजापूर। आपला देश भारत 2047 पर्यंत स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू। देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। भारताला नशमुक्त बनवून सशक्त तरुण पिढी घडवण्याचा आम्ही आज संकल्प करत आहोत। भारत माता की जय। व्याख्या केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नाही। विकसित भारत म्हणजे असा देश जिथे तरुण फक्त पदव्या डिग्री घेण्यासाठी सशक्त नाही तर कौशल्याने आत्मसात करतो, जो नोकरी मागण्यासाठी रांगेत उभा राहत नाही तर त्या लोकांना नोकरी देण्याची ताकद निर्माण करतो। असा देश जिथे आपल्या घरातील माता भगिनी आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पूर्णपणे सुरक्षित असतील आणि त्यांना प्रगती समान संधी मिळेल। आपण नेहमी सरकारला दोष देतो, पण विकसित भारताचा नागरिक स्वतः रस्त्यावर कचरा टाकणार नाही, वाहतुकीचे नियम पाळेल आणि देशाच्या मालमत्तेचे रक्षण करेल। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले कारण त्यांच्याकडे कर्तव्यनिष्ठ मावळे होते। आज आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ तरुणांची गरज आहे। मित्रांनो, आपण एका बाजूला विकसित भारताचे स्वप्न पाहत आहोत, पण दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचे मुलांवर एक मोठा घाला घातला जातो, संकट म्हणजे व्यसनयुक्त ॲडिक्शन। केंद्र सरकारने म्हणूनच नशामुक्त युवा विकसित भारत ही मोहीम सुरू केली आहे। स्वामी विवेकानंदांनी म्हटले की मला 100 ऊर्जावान तरुण द्या, मी देशाचे चित्र बदलून टाकले। पण आज जर त्या 100 तरुणांपैकी 50 तरुण कोणत्या व्यसनात अडकलेले असतील तर देश कसा बदलेल? आज व्यसन फक्त सिगरेट, दारू किंवा ड्रग्सची राहिलेली नाही। आज तरुण पिढी एका नवीन नशेत बुडाली आहे, ती म्हणजे डिजिटल नशा। सोशल मीडियावरील रील्स, शॉर्ट स्क्रोल करण्यात आपले तास वाया जात आहेत। ही ऊर्जा बुद्धी आपण नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी, आपल्यासाठी किंवा खेळासाठी वापरायला हवी। ही ऊर्जा आपण स्क्रीन समोर वाया घालवत आहोत। काही तरुणांना वाटते की व्यसन करणे म्हणजे कूल दिसते, पण मित्रांनो